शुभप्रभात मित्रांनो, सकाळचे 10:15 झालेले आहेत आणि मी आता आलेलो आहे लोणावळ्याला. तुम्हाला मागे जो किल्ला दिसतोय ना, तो आहे विसापूर किल्ला आहे. आणि आज आहे ना आपल्या एका भावाने आहे ना मस्त एक मोहीम राबवलेली आहे. आणि ती जी मोहीम आहे ना, तर प्रत्येक आपल्या मराठी माणसाने यांना राबवली पाहिजे. तर आपण त्या भावांना विचारूया की कशा प्रकारे त्यांनी राबवली आणि का राबवली आहे, त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. जय जिजाऊ जय शिवराय. मित्रांनो, आज आपण आलेलो आहे विसापूर किल्ल्यासाठी आणि आज आपण करणार आहे या किल्ल्याची गड किल्ले भ्रमंती. आणि भ्रमंती करत करत आपण विचार केला आहे की मोहीम पण करायची. मोहीम म्हणजे काय असतं आणि भ्रमंती म्हणजे काय असते हे तुम्हाला पहिले सांगतो. मोहीम म्हणजे असं आपण गड किल्ल्यावर जाऊन साफसफाई करणे आणि भ्रमंती असं किल्ल्यावरती जाऊन फिरणे आणि त्याचा अभ्यास जाणे करणे. या दोन्हीचा फरक आहे फक्त. मित्रांनो, जर तुम्ही मोहीम वगैरे करत असाल तर पहिले तुम्ही काळजी घ्यायला लागेल. तुम्हाला सेफ्टी वगैरे तुमची पहिली महत्त्वाची असेल. तुम्ही जर टीम वगैरे घेऊन येत आहे तर त्या टीमला महत्त्वाची काळजी तुमची घेतली पाहिजे. मोहीम करणं सुखाचं नाही, भ्रमंती करणं सुखाचे आहे. भ्रमंती करताना तुम्ही फक्त एक गोष्टीची काळजी घ्या की मुला मुली काय घेऊन येत आहेत तर गोष्टी दुर्घटना कुठली करू नका किंवा कुठले चुकीचं वर्तणूक करू नका. महाराजांच्या पावनस्पर्शाने झालेला किल्ला आहे. त्या किल्ल्यावरती कुठल्याच किल्ल्यावरती तुम्ही हे करणं चुकीचं आहे. तर मित्रांनो, आपण आज हा किल्ला विसापूर किल्ला हा किल्ला का घेतला आहे आणि कशासाठी घेतला आहे हा महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा पहिल्यांदा सुरत लुटली होती त्यावेळेला हा किल्ल्याचा वापर केला होता सोने लपवण्यासाठी. जेवढं ते दूध धन आणलेलं होतं ते ह्या किल्ल्यावरती लपवलं होतं. त्या किल्ल्याला एक पायऱ्या आहेत, तटबंदी मोठे आणि सर्वात मोठा किल्ला हा आहे. वरती 10 वर्षी जरी वरती माणसं राहिली आणि खाली जर मुघलांनी जरी आपल्या सैन्यानी मुघल सैन्यानी जरी खाली घेरा घालून ठेवला तरी वरती आपल्याला काय कमी पडणार नाही, एवढी सोय होती वरती. त्यामुळं हा महाराजांचा पहिला किल्ला असा आहे की त्यांनी सोनं लपवलेलं आणि पहिलं धन आहे. तर महाराजांच्या 55% झालेल्या किल्ल्यावरती आज भारत सरकारने दुर्लक्ष केलेलं आहे. त्यामुळे आपण आपल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून म्हणजे एक छोटी स्कीम होती आपली आणि आज आपण प्रतिष्ठान बनवतो त्या महाराजांच्या किल्ल्याच्या पाहिजे. त्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण हा पहिला किल्ला करून आज आपण गडकिल्ले भ्रमंती आणि मोहीम याची आजपासून सुरुवात करू. आपण आजची मोहीम करू आणि तुम्हाला बघा तुम्ही कशा प्रकारे मोहीम करणार आहे, का करणार आहे, आपण कशासाठी उद्देश आहे, महत्त्वाचा उद्देश काय आहे हे सगळं तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत राहील. तर भेटू. जय शिवशंभू. महाराष्ट्रामध्ये एवढे मुलं आहेत तर त्यांनी गड किल्ले हे जोपासले पाहिजे. तर मला आता असं वाटतं की प्रत्येकाने ही मोहीम राबवली पाहिजे. तर तुम्हाला काय वाटतं आहे? बरोबर आहे. म्हणजे गडकिल्ले फक्त फिरण्यासाठी तर यूज करू नका तुम्ही. आपल्या महाराजांची शान आहे आणि हे महाराष्ट्राचे दगड किल्ले असलेले गडकिल्ले आहेत आपले. एक ओळख आहे. त्या गडकिल्ल्यांचा ओळख एक आपण जपून ठेवली पाहिजे. फक्त महाराजांनी हे दिवस बघायला नाही की तिथं वरती गुटखा वगैरे खाऊन तुम्ही दारूच्या बाटल्या वगैरे पिऊन त्यासाठी महाराजांनी गडकिल्ले उभा केले नाहीत. तुम्ही इकडे अशा मोहीम केल्या पाहिजेत. म्हणजे चांगलीच गोष्ट आहे. तुम्हाला जर तुम्हाला मुलांचा वगैरे सपोर्ट असेल एखादा ग्रुप करा, व्यवस्थित मॅनेज करा आणि किल्ल्याची मोहीम वगैरे करा. पण तुम्ही जर मोहीम करताय तर त्या मोहीम पहिली मॅनेजमेंट व्यवस्थित असली पाहिजे. आपल्या टीमचा एक उद्देश आहे की आपली युवा पिढी म्हणजे पुढली येणारी पिढी ती आपल्या महाराजांचे गडकिल्ले दिसले पाहिजे, त्यांना आपल्या महाराजांचा इतिहास दिसला पाहिजे. त्यासाठी आपण एक पाऊल करतो की महाराजांचे गडकिल्ले वाचवायचे. तर हे तुम्ही सहभागी व्हा. जर संपर्क करायचा असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या डिस्क्रिप्शनवरती आपले इंस्टाग्राम अकाउंट दिलेलं आहे, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. कधी संपर्क करू शकता. बिंदास करा. काही आपण मदत लागली तर आपण आपल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून करू लागेल. जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी. इथे तुम्ही सर्व मंडळी बघतायत ना, तर सर्व मंडळी आहे ना वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेलं आहे. तर कोण ठाण्यावरून आलं आहे, कोण कुर्ल्यावरून आलं आहे आणि आपल्यामध्ये ना एक साताऱ्यावरून कोणतरी आलेलं आहे. कोण आलेलं आहे? अरे वा, जय शिवराय बाबा. तर पहिल्यांदा आलाय ना मुंबईमध्ये. कसं वाटतंय? बारीक. पण कशासाठी आलास तू? मोहीम होती ना, अक्षय सरांनी फोन केलेला. हां हां. त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झाला होता 2 आठवड्यापूर्वी इंस्टाग्रामवर. हां. तर चांगलं वाटलं की कोणतरी काम करतं आपलं. म्हणजे आपल्या जे आपल्याला पाहिजे असतं तेच झालं, ते वेगळे हे असतं. ओके, म्हणजे तू इंस्टाग्रामच्या माध्यमातून तू आता या मोहीमला आलाय. हो. अरे वा बाबा, मानलं तुला. फक्त 2 आठवडे झाले. हो, कॉन्टॅक्ट झाला. फक्त 2च आठवडे झाले. अरे वा, मस्त. अक्षय भाऊने आहे ना एक बस अरेंज केली आहे. त्याचबरोबर आहे ना सर्व सामान त्यांनी अरेंज केलेलं आहे मस्तपैकी. पाणी आहे पिण्यासाठी, त्याचबरोबर नाश्ता पण सर्वांनी करून झालेला आहे. होय, मस्त होते ना, उत्तम ना. तर आणि या भावाने म्हणजे अक्षयनी आहे ना या पूर्ण बॅगेमध्ये आहे ना काय ठेवलंयस? पाण्याची बाटली, संत्री. का ठेवलंय ते? मुलांसाठी, आपल्या सर्व मित्रमंडळींसाठी. चला भावा तुझ्या कामाला. मस्त.
विसापूर किल्ल्याला तुम्हाला जायचं असेल ना तर थोडंसं पुढे या, म्हणजे ना इथून तुम्ही आतमध्ये आलात ना तर डावीकडे वरती जायचं आहे आणि इथे ना बोर्ड पण दिलेलं आहे, इथे नाव दिलेलं आहे इथे विसापूर किल्ला म्हणून. हे बघा विसापूर किल्ला म्हणून आहे. तर त्यासाठी तुम्हाला सांगतो की तुम्ही ह्या रोडने आपल्याला वरती जायचं आहे. खालून ना असं वरती आलो, पण बघितलं ना तर पूर्णपणे ना रॉक पॅच आहे इथे. तर चढताना थोडं सांभाळून. सुरुवात झाली पण आहे ना दमलो पण, कारण की तुम्हाला सांगतो की वरती येत असाल ना तर जास्त नाश्ता करून येऊ नका आणि जास्त पाणी पिऊन येऊ नका, कारण की ना दमाला लवकर होत आहे. म्हणजे तुम्ही तर माझी कंडिशन बघू शकता की कसं होत आहे, खूप दम लागला. खालून असं वरती आलो तर पाठीमागे तुम्हाला दिसत आहे ना, ही पहिलीच लागलेली आपल्याला पाण्याची टाका आहे. जाऊन बघूया आपण. पाणी आटलंय, तुम्ही बघू शकता इथे पण पाणी आहे, कारण की आहे ना एवढ्या कातळामध्ये म्हणजे एवढ्या दगडाच्या पॅचमध्ये पाणी आहे. म्हणजे निसर्गाने दिलेली देणगी आहे आपल्याला. पाणी आटलं आहे आता, बऱ्यापैकी पाणी आटलेलं आहे, पण ओलावा आतमध्ये आहे याच्यामध्ये दिसत आहे. आणि खूप दिवसानंतर चक्क आहे ना 8 महिन्यानंतर आहे ना मी आलेलो आहे गड किल्ल्यांवर. तर खूप मस्त वाटत आहे. भेटला भाऊ आपला भेटलाय. काय म्हणतो बाबा? बाबा तुझं नाव? अक्षय दळवी. आणि बाबा तुझं नाव? गौरव धाडवे. आपण कुठे भेटलेलो? लोहगडला. आठवत कधी विसरणार नाही ते गोष्ट. आणि तुला कालच मी मेसेज केला होता ना? कालच मेसेज केलेला की जायचं असेल तर सांग मला कधीतरी. आणि आज आपली भेट झालेली आहे विसापूरला. मस्त वाटलं भेटून. बरं झालं भेटला असतो. काल बोललो आणि आज भेटलो आपण. अजून बाकीची मंडळी? बाकीचे ना आम्ही दोघं चाललोय. दोघं चालले म्हणजे चल आपल्याला एक सोबत होऊन जाईल. असं बाईकने आलास? हो बाईकने आलोय. है ना? तर मित्रांनो हा भाऊ दिसतोय ना आपल्याला लोहगडला भेटलेला, पण त्यावेळी एकदम थोडा वेगळा इन्सिडेंट झालेला. पण तो दोघांसाठी म्हणजे माझ्यासाठी पण आणि त्याच्यासाठी पण अविस्मरणीय आहे. कारण की ना बोलू नाही शकत, पण ठीक आहे. पण या भावाने जे काम केलं ना त्यांना मानलं पाहिजे. म्हणजे खरोखर आहे ना सॅल्यूट दिलं पाहिजे त्या भावांना. धन्यवाद. चला जाऊया आपण वरती. हो चला. चल सांभाळून.
विसापूरला तुम्ही येत असाल ना तर वरतीच चाललात किंवा उतरताना थोडी काळजी घ्या, कारण की ना हा पूर्ण आहे ना दगडाचा पॅच आहे. तर तुम्हाला लागलं ना तर खूप दुखापत होऊ शकते आणि तुम्हाला ना इथे कुठलीही हेल्प भेटणार नाही. म्हणजे मेडिसिन्सची आहे ना, म्हणजे मेडिकल तुम्हाला पाहिजे असेल तर लवकर भेटणार नसाल तर 10-1 किलोमीटर लोणावळा सिटी आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, कारण की ना खाली उतरताना लोक आहे ना काळजी घेत आहेत, त्याचबरोबर आहे ना वरती चढताना पण काळजी घेत आहेत. तर जरा सांभाळून. धन्यवाद 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 लवकर आल्याबद्दल वरती. अरे लवकर आलो यार, फ्रॅक्चर असल्यामुळे पाय थोडा रेस्ट करा. थोडं समजून घ्या. थोडा आराम करा. प्रेम बघून रडायला येते की आता आणलं. अरे देवा, अरे यार मानलं पाहिजे. तुझं नाव? भावाला इलेक्ट्रॉन तुझं नाव बाबा? सिद्धेश. सिद्धेश. तर या सिद्धेश भावाने ना हा क्रेड घेऊन आला. याच्यामध्ये काय काय आहे? सॉफ्ट ड्रिंकचे बॉटल्स आहेत आणि आणि बर्फ वगैरे आणि बॉटल्स आहेत. अरे वार, मस्त बाबा, चांगलं काम केलंयस. पायवर घे. आणि कोण कोण होतं तुझ्यावर? हा होता आपले ड्रायव्हर होते. तुझं नाव बाबा? प्रशांत. प्रशांत. भारी बाबा. यार मी माझी फक्त बॅग होती आणि मी थकलो यार वरती येईपर्यंत. मांड्या भरल्या आणि तुम्ही कसं मॅनेज करून घेऊन आला ते. आता तुम्हाला बघते हे आपले महाराष्ट्राचे लोक आणि एकदम पॉप्युलर असे मराठी ब्लॉगर आहे. अरे नाही रे बाबा, आपण असं. बाबा तुझं नाव? माझं नाव निरंजन आणि युट्यूबला माझं नाव निरेक्स NIRYX. माझ्याकडून आम्ही खूप शिकतो. सकाळपासून मी रात्रच बघतो, माझ्याकडून खूप शिकते. नाही रे बाबा, असं काही नाही रे. चांगलं काम करतोय. थँक्यू सो मच. आम्हाला शिकवते जेवढं अशा जागा शिकत राहून तुझ्यामुळे आमच्या युवांमध्ये घडत असं गडाबद्दल प्रेम वाढतं. अरे नाही रे बाबा, असं काही नाही. उलट मी तर म्हणतो की प्रत्येक मराठी व्यक्तीने, प्रत्येक माणसाने आहे ना गड किल्ले केलेच पाहिजे आणि गड किल्ल्यांना जोपासले पाहिजे. कारण की आपले दैवत म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी आपल्यासाठी एवढं केलं आहे, तर आपण पण हे सर्वांना जोपासलं पाहिजे. आणि कारण की येणाऱ्या पुढच्या पिढीला ना या गोष्टी सर्वांना दिसल्या पाहिजे. म्हणून तुम्हाला सांगतोय की गड किल्ले करा आणि इतिहास जाणून